प्रचंड मोठा विजय आहे महान ताराबाई साहेबांचा. असे विजय त्यांनी अनेक मिळवले. त्यांनी जे प्रोत्साहन दिले आपल्या सैनिकांना, राजगडाला असाच वेढा औरंगजेबाने घातला. नंतरच्या काळात नाही, विशाळगडानंतर त्यानं राजगडाला सुद्धा वेढा घातला. तर त्याच्यामध्ये एक पत्र आहे, तेवढं मी वाचून दाखवतो तुम्हाला. थोडस एकच पत्र वाचतो. हे प्रतापराव मोरेचं एक पत्र आले, थोडस वाचून दाखवू का? की कंटाळल्या तुम्ही? म्हणजे राजमान्य राजश्री प्रतापराव मोरे यास आज्ञा केली अशी, तुम्ही व राजश्री संताजी पांढरे फौजे निशी मलकापुरा नजीक औरंगजेबाची चौकी होती ते मारली. चौकी म्हणजे तिचं छावणी होती. हे वर्तमान कळल्यावरी स्वामीने तुम्हास आज्ञापत्रे पाठवली आहेत. ती पाहून वर्तमान कळाले. औरंगजेब विशाळगडास बिलगला. याच करता त्याचे कबिलाबाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावे, तरीच तो बलकुबल राहतो. म्हणजे भाषा किती आहे बघा, ही ताराबाई साहेबांची भाषा आहे. ही पत्र लिहायची म्हणजे स्वतः ताराबाई साहेब ह्या लिहित होत्या. त्यांची अनेक म्हणजे पत्र मिळालेली आहेत आणि त्यांचा हस्ताक्षर सुद्धा मिळालेला आहे. त्यांचं स्वतः त्या पत्रांवर सही, अशी सही म्हणून लिहायच्या. आणि आम्हाला आता परवा 7-8 पत्र मिळालेत की त्यांनी करवीर जिजाबाईंना लिहिलेत की ते आशीर्वाद असे शब्द आहेत मोठ्या अक्षरातले. म्हणजे त्यांना लिहिता येत होतं, वाचता तर येतच असणार आहे. ज्याला लिहिता येतं त्याला वाचता येतं. ती भाषा बघा, बलकुबल राहतो. याच करता तुम्ही लोक आपले अवघे एक दिल होऊन औरंगजेबास जडून राहणे. हे पत्र ताराबाई साहेबांची युद्धनीती सांगतात. ते सांगतात, मोटिवेशन आहे याच्यामध्ये. प्रसाद आहे आमचा, हे मोटिवेशन आहे. हे मोटिवेट कसं करायचं, हे पत्र वाचल्यानंतर त्या प्रतापराव मोरे आणि संताजी पांढरेचं काय झालं असेल. आणि स्वतः ताराबाई काय लिहितात की तुम्ही अवघे एक दिल होऊन औरंगजेबास जडून राहणे. म्हणजे औरंगजेबाला सोडायचं नाही आहे तुम्ही. जिथं जिथं जाईल तिथं त्याच्यावर छापे टाका. तुम्ही स्वामीचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहात, तरीच या प्रसंगी साहस करून मुख्य शत्रूच्या मुकाबल्यास आलेत. मुख्य शत्रू कोण आहे? मराठ्यांचा औरंगजेब आहे. भाषा एक एक शब्द तोलून मापून एक ही पत्र खरं तर आपण शाळेत शिकवली पाहिजे. ही पत्र आपण लावली पाहिजेत. इतिहासाच्या हे पत्र आहे ना, हे मलकापूरला लावलं पाहिजे, हे विशाळगडला लावलं पाहिजे. हे काय ताकदीचं आहे हे. या पुढची भाषा बघा, त्या काय काय वय आहे, 25 वर्षाची एक महिला, असं मराठ्यांची महिला अशी पत्र लिहू शकते. काय आश्चर्याचं आहे ते सगळं. जडून राहणे, तुम्ही स्वामीचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहात, तरीच या प्रसंगी साहस करून मुख्य शत्रूच्या मुकाबल्यास आलेत. ये गोष्टीने औरंगजेब दिक होऊन थोरच कार्य होऊ आले. म्हणजे या गोष्टीमुळे औरंगजेब दिक झालाय म्हणजे पराजय खाल्लाय, घाबरलाय, थोर कार्य घडून आले. प्रस्तुत स्वामीचा मुक्काम म्हणजे ताराबाई साहेब आणि शिवाजी महाराजांचा, त्यांच्या मुलाचा मुक्काम किल्ले प्रतापगडी झाला आहे. बलकुबुलीच्या प्रसंगात स्वामीचे जवळ तोलदार फौज असली पाहिजे. पुढे बघा औरंगजेबला कसं ओळखलं त्यांनी. औरंगजेब गनिम दगेखोर आहे. कोणे समयी काय विचार करील तोही काही कळत नाही. त्यास तुम्ही बळकट फौजेनिशी या तोंडे राहिला तरी त्याचे वस्तू वळवळ करवत नाही. आजीचे प्रसंगी भरोसा तुम्हा लोकांचा आहे. ये गोष्टीचे अगत्य धरून फौजेनिशी या तोंडे राहून औरंगजेबाचा कबिलाबाड मारून हैराण करणे. तो विशाळगडाचा ख्याल सोडील, ख्याल म्हणजे विशाळगडाचा नाद सोडील, ख्याल सोडील. तुम्हा लोकांच्या कीर्तीहून स्वामी समाधान पावेत ऐशी गोष्ट करणे. दूर प्रांते स्वारी जाल तर हे तोंड सहजच मोकळे होईल. म्हणजे कुठले? प्रतापगडाचं तोंड तुम्ही मोकळं करू नका असं सांगतात त्या.
म्हणजे औरंगजेब एखादी फौज या तोंडे पाठवायस उशीर लावणार नाही. या समय स्वामी समीप तुम्हा या वयास गाठ पडणार नाही. या वेळा तुम्ही जर लांब गेला कुठं तर आणि औरंगजेबाने फौज पाठवली तर आपलं जे युद्ध नेतृत्व आहे किंवा स्वामी आहे त्या अडचणी देऊ शकतात. याकरता औरंगजेबास सोडून दुसरीकडे सर्वथा नच जाणे, समीपच राहून स्वामी खुशाल या जागी राहत ते करणे. पुढचं वाक्य एक दोनच शब्द आहेत. काय म्हटले? राज्य राखणे. कारण त्यावेळेला जर ताराबाई साहेब आणि त्यांचे पुत्र आणि हे जर औरंगजेबाच्या ताब्यात सापडलं असतं तर मराठ्यांचं राज्यच गेलं असतं म्हणून हे सांगतात. शेवटी शब्द त्यांनी म्हटलाय की राज्य राखणे. भाषा अशी किती पत्रातली आहेत, कितीतरी पत्र आहेत. प्रवासाचं सुद्धा आलं. अरे सिंहगडाचं एक पत्र आहे. सिंहगडचा किल्ला हा औरंगजेबासंग लढला, पण त्यावेळची तर कथा आहेत. औरंगजेबाच्या छावणी छापा टाकून मराठ्यांनी काही हत्ती किल्ल्यावर घेऊन गेलेली होती. पण सिंहगडावर अचानक रोगराई उत्पन्न झाली. सिंहगडाचा मुख्य किल्लेदार होता तो मरण पावला त्या ह्याच्यामध्ये साथीमध्ये. आणि गडावरची हत्तींना जे 5-6 काहीतरी हत्ती असतील त्यांना खाण्यासाठी मिळेना झालं. कारण तिथं माणसाला मिळत नाही तर हत्तींना कसे मिळेल, कारण भ्रमसाठ असतं ते सगळं. मराठ्यांनी मोगलांशी बोलणी लावली. मराठी किती मायेचे असा जो शब्द वापरला तसे मायेचे होते बघा. प्राण्यांवर किती प्रेम करायचे. आजच मी एक वाचत होतो, मराठ्यांचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर होतं तर ते त्यांच्या घोड्यांवर. म्हणजे त्यांनी सांगितलं की मराठी घोडे कसे सजवायचे याचं वर्णन एका शत्रूच्या इतिहासकारानं लिहून ठेवलंय की घोड्याला तो आपल्या बायकोपेक्षा जास्त सजवायचा मराठा सैनिक. त्याच्याकडे काय असेल तर ठीक, नसेल तर कमीत कमी घोड्याचे जे आयाळ असते ना, वेणी असते, तर त्याला वेणी बिनी घालून त्याला ते सजवून ते म्हणजे असे मराठ्यांचे ते घोड्यावर प्रेम होतं ते सांगितलं त्यानं. तसं ह्या सिंहगडावरच्या मराठ्यांना असं वाटलं की हत्ती आता उपासमारीने मरतील. त्यांनी सांगितलं की उपासमारीने मरण्यापेक्षा त्यांनी ते हत्ती परत औरंगजेबाला देऊन टाकले. हे हत्ती तुम्ही सांभाळा, परत घेता येत. पण हा किल्ला किल्लेदारच मुख्य किल्लेदारच तो गेल्यामुळं आणि रोगराई पसरल्यामुळं खूप लवकर मराठ्याने औरंगजेबाला दिला. आता ही म्हणजे युद्धनीती जी महान ताराबाईंची सांगत असतो तर ती कशानं, तर या पत्रामध्ये तिचा उल्लेख आहे. ताराबाईंनी लिहिलंय, सिंहगडास औरंगजेब बिलगला होता, त्यास नतीजा पावावया निमित्त स्वामीने तुम्हास किल्ले मजकुरी ठेवले होते. उतावीळ करून हिंमत सोडून तहरह करून किल्ल्यावरून उतरून राजगडास आलेस म्हणून हे वर्तमान धोंडजी चव्हाण दिमत लबे यांनी हुजूर विदित केले. त्या स्वामीने तुमचे मदतीस लोक पाठवले, ऐवज घासदाना पाठवण्यास काही न्यून केले नसता उतावीळ करून हिंमत सोडून ही गोष्ट केली, हे काही बरे केले नाही. पर्जन्य पडेपर्यंत किल्ला भांडवावयाचा होता, ती गोष्ट न केली. म्हणजे जे आपण सांगतोय, इतिहासकार जे सांगतात की ताराबाई साहेबांची रणनीती होती की पावसाळ्यापर्यंत किल्ला लढवा आणि पावसाळ्याच्या तोंडावर किल्ला औरंगजेबाला द्या. कारण त्याचं परत जाताना सह्याद्रीतून बाहेर त्याच्या सैन्याचं हाल झालं पाहिजे, त्याचं सैन्य मेलं पाहिजे, त्याचं प्रचंड नुकसान झालं पाहिजे. तर ही गोष्ट या पत्रातून समजते. किती जरबेची भाषा आहे बघा. मग अशी मायेची, मुक्तीची आणि प्रोत्साहनाची भाषा होती आणि ही भाषा ताराबाईंची ही जरब काय ती दाखवणार. अशीच सगळी पत्र आहेत. खरं तर ही पत्र आपल्याला अजून शोधावी लागतील. आपलं महान ताराबाई साहेबांच्या अशी पत्रच तुम्हाला कुठंच मिळतच नाहीत. औरंगजेबाची पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत, अनेक सेनापतींची पत्र आहेत. पण ताराबाई साहेबांनी आणि राजाराम महाराजांनी ही पत्र जी आहेत, म्हणजे मॉरल कसं वाढवावं, मनोधैर्य आपल्या माणसाचं, प्रजेचं कसं वाढवावं याच्या संबंधातली ती पत्र आहेत. ही पत्र एक एक पत्र हे आपल्याला एक एक पुस्तकांचा धडा देऊन जात आहे. ह्याच्या वेळेस पर्जन्य काळापर्यंत, म्हणजे ते पर्जन्य काळापर्यंत किल्ला लढवला आणि मग परत औरंगजेबाची विशाळगड ते पन्हागड वठारपर्यंत जाण्याची जशी हालत झाली तशी व्हावी अशी ती युद्धनीती आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटचा भाग मी थोडंसं सांगतो, खूप वेळ होत आहे.
की मग अशी मी सांगितलं औरंगजेबाबरोबर कोण कोण सेनापती होते. औरंगजेबाचं राज्य 22 सुब्यांचं होतं. ताराबाई साहेब ज्या वेळेला औरंगजेबाशी लढत होत्या त्यावेळेला काबूल कंधार पासून आसाम ओरिसा पासून ते खंबाईच्या आखातापर्यंत म्हणजे आताच्या गुजरात पर्यंत आणि गुजरात पासून ते तंजावर कावेरी जिंजीचा किल्ला सुद्धा मोगलांच्या ताब्यात होता. लक्षात ठेवा. हा एवढा सगळा प्रचंड मोठा प्रदेश. मग आम्ही एक नकाशा तयार करत होतो की किती राज्य राहिले बघूया. नकाशा तयार केला, रंग दिले. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी मोगलांच्या याला हिरवा रंग दिला. आता मराठ्यांच्या याला भगवा रंग टाकायचा बघतोय तर कुठं ती नकाशा टाकताच येईना. मोजून 10-12 ठिकाणं सापडली, पण तिथं टाकलं दिसतच नाही ते नकाशात. आता छापणार आहे, पण एवढंसं राज्य राहिलेलं होतं. एवढा मोठा ताकदवर बादशाह, त्याच्याकडे काय नव्हतं. जगविख्यात सेनापती. औरंगजेबची आर्मी जी होती त्यावेळेला, मोगलांची जी आर्मी होती त्याच्यामध्ये जगविख्यात सेनापती होते. फक्त ते भारतातले नव्हते. औरंगजेबाचा जो वजीर आहे असद खान आणि त्याचा मुलगा म्हणजे तो जुल्फिकार खान, इतिकाद खान, त्याला औरंगजेबानं रायगड जिंकल्यानंतर किताब दिला. त्याचा बाबा इराणमधनं आलेला होता. हा तरबियत खान हा होता तिकडं इराककडनं आलेला होता, म्हणजे त्याचा पूर्वज. उझबेकिस्तान आताचं उझबेकिस्तान नकाशात जाऊन बघा कुठं आहे. उझबेकिस्तान, कझाकिस्तान, काबूल, अफगाण, त्यानंतर इराण, इराक, आशा आणि ॲबिसिनिया म्हणजे सिद्धी, पाण्यातला उंदीर, जंजिरा किल्ल्याचा तो त्याच्याकडं. तर ही सगळी मंडळी एका बाजूला. अशी नावं सांगितली अनेक आहेत. मुनव्वर खान आहे, फतेहुल्ला खान आहे. त्याच्यात परत भारतातल्या सगळ्यात जे स्वतःला लढाऊ महापराक्रमी असं म्हणतात सगळे राजपूत राजे महाराजे. कारण औरंगजेब किल्ला जिंकला की मोगल सैनिक घाबरायचे किल्ल्यावर किल्लेदार व्हायला मोगलांच्या. ते इथं या पन्हाळ्याचा किल्ला जिंकला ते छत्रसाल राठोड नावाचा किल्लेदार नेमलेला त्याला इथं औरंगजेबाने. आता एकच गोष्ट सांगतो. छत्रसाल राठोड, त्या छत्रसाल राठोडानं मराठ्यांच्या भीतीनं, मराठ्यांनी औरंगजेबाने किल्ला जिंकला, त्याला किल्लेदार केला. औरंगजेब परत गेल्यानंतर परत मराठी लगेच किल्ल्याच्या भोवती जमायचे. त्या भीतीनं त्यानं जोहार केलाय. जोहार, तुम्ही जोहार महिलांचे पद्मिनीचा ऐकला असेल. या राजपूतानं मराठ्यांच्या भीतीने या पन्हाळगडावर जोहार केलाय. नोंद आहे. शोधा, जो शोधेल त्याला 10,000 रुपये बक्षीस तिची राम. तर पण अधिकृत कागदपत्रामधली नोंद आहे. तर हे असे हे वसंतगडचा किल्ला रावतमल झाला. तो ओरछाचा राजा अनुपसिंग, दतियाचा राजा, जयपूर, उदयपूरचा नाही आहे पण जयपूरचा आहे, बुंदीचा आहे, हाडा, सगळे हे राजपूत आहेत. बुंदेले आहेत, जाट सुद्धा आहेत. औरंगजेबाच्या सेनापतीमध्ये कोण नाही, दख्खनी आहेत. म्हणजे हा संभाजी महाराजांना पकडणारा जो काय नाव त्याचं, मुकरब खान, तो आहे. त्याचं मुलं वगैरे ही सगळी त्यावेळेची चांगले चांगले सेनापती औरंगजेबाच्या सेनाची अशी लिस्ट काढली, यादी आहे. आणि त्याची माहिती सुद्धा आहे सगळी. तुम्ही बघा, ते एक ग्रंथ आहे, त्याचं नाव बहुतेक माथिरील उमरा म्हणून ग्रंथ आहे, 3 खंडामधला. माशिरुल उमरा म्हणतात त्याला. तो त्याच्यात तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल की किती ताकदीची माणसं औरंगजेबाकडे आहेत. हे तरबियत खान तुम्हाला सांगितलं तशी अनेक आहेत तशी. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे बघा. दुसऱ्या बाजूला गणसावंत पंच आजारी आहे. तुम्ही नाव ऐकलं? हरदळवी आहे. इथं दळवी मगाशी मला भेटले, त्यांचे ते पूर्वज आहेत. या अग्नोजी दळवी नंतर किल्लेदार होता, त्यांची पूर्वज आहेत. त्यानंतर प्रतापजी साठम आहेत, त्याचे भाऊ आहेत, 5 भाऊ आहेत ते. हिरोजी सावंत, प्रतापजी साठम,
हिरोजी साठम, प्रतापजी साठम असे 5 बंधू आहेत. रामचंद्र पंत अमात्य आहेत, परशुराम पंत प्रतिनिधी आहे, यमाजी शिवदेव आहे, धनाजी जाधव आहे, बाळोजी इंगळे आहे, विठोजी केसरकर आहे, किती अशी काय संताजी सिलीमकर आहे, राजगडावर ज्याचं औरंगजेबाच्या वेळात तो उडून पडला आणि तिथं धारातीर्थी पडला. म्हणजे एका बाजूला जगविख्यात सेनापती आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीतले हे मावळे यांनी औरंगजेबा काय होईल. आपण जर आता जर चित्र सांगितलं, आपल्याला इतिहास माहिती आहे म्हणून, समजा आपल्याला माहित नाही, आपण त्यावेळेच्या काळात आहोत आणि आपण बर्ड्स आय व्ह्यू या हिस्ट्रीकडे बघतोय. याची यादी औरंगजेबाची, त्याची तोफांची, सैन्याची, घोडदळाची म्हणजे कॅव्हलरीची, त्यानंतर त्याच्याबरोबर जी तज्ज्ञ माणसं आहेत, म्हणजे कोण किल्ले जिंकण्यात, कोण खंदक खणण्यात तज्ज्ञ आहे, कोण दमदमे बांधण्यात तज्ज्ञ आहे, कोण अश्वदल मध्ये तज्ज्ञ आहे, कोण वेपनरी मधला आहे, ही सगळी यादी सगळी आपण एका बाजूला अशी काढली की जी हजारोंमध्ये आहे. म्हणजे मी फायनेस्ट जनरल्स म्हणतोय, मी सर्वोत्तम सेनापतींची यादी औरंगजेबाकडच्या. दुसरं यादीत त्यावेळेला आपले काही इतिहासकार सांगतात, शशी थरूर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं बघा, की जगाची GDP आहे ती मिडिवेल मधली, मोगल एरामधली 23% आपल्याकडे होती म्हणे. म्हणजे ती सगळी संपत्ती औरंगजेबाकडेच, म्हणजे ती कॉन्सन्ट्रेशन झालेलं होतं त्याचं. ते सगळे अशी लिस्ट मांडली, ग्राफ मांडला आणि दुसऱ्या बाजूला हाताच्या बोटावर मोजण्या एवढी ही किल्ले. त्यातले सुद्धा महाराणी ताराबाई साहेबांच्या काळात पन्हागड गेला, विशाळगड गेला, साताऱ्याचा किल्ला गेला, राहिले किती सिंधुदुर्ग, प्रसिद्ध गड उर्फ रांगणा, प्रतापगड आणि कोकणातले काही महिमानगड आणि लहान सहान किल्ले आणि विजयदुर्ग सारखे किल्ले. कोण जिंकणार, कोण काय सांगणार. आपण पैज लावेन आपण किती लाखो कोट्यावधी रुपयाची की हे औरंगजेबच जिंकणार, हे ताराबाईकडे काहीच नाही, कसे जिंकेल ती. पण इतिहास नेमका उलटा झालाय. महाराणी ताराबाई साहेब आणि मराठी जिंकले. औरंगजेबाच्या नंतर नाही, औरंगजेबाच्या हयातीत मराठी जिंकले. आणि नुसते जिंकले नाही, एका बाजूला दुर्ग लढवत असताना, किल्ले लढवत असताना, औरंगजेबाला या किल्ल्याच्या पायथ्याशी जखडून ठेवलेला असताना ताराबाई साहेबांचं सैन्य नर्मदा पार गेलंय. पहिल्यांदा कुठल्या दख्खनी यांनी नर्मदा पार केली. कृष्णा सावंत नावाचा सेनापती आहे, नेमाजी शिंदे आहे. आणि हे सगळं एक 25 वर्षाची, 25-30 वर्ष तर झालेलं होती, 25च्या दरम्यानची एक महिला करते. स्वतःच्या 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलाला मांडी घेऊन राज्यकारभार करते आणि जगविख्यात बादशाला हरवून या महाराष्ट्राच्या मातीतच प्राण सोडायला लावते. हे जगात उदाहरण नाही. म्हणून महाराणी ताराबाई साहेबांना जाऊन जन्म होऊन त्यांचा यावर्षी 350 वर्षाचं हे वर्ष आपलं चालू आहे. आणि त्यानिमित्तानं आपण आज इथं या भूमीत कदाचित इतोदा राहिले असतील, कारण पन्हागडावर त्यांचा खूप वावर होता. म्हणजे रायगडाहून निष्ठून आल्यानंतर त्या पन्हागडावरच राहिले खूप, एक वर्षभर. तर त्यांनी वयाच्या 15-16व्या वर्षी त्यांनी मराठ्यांचं राजमंडळ प्रमुख म्हणून काम केले. राजाराम महाराज जिंजीत स्थिर स्थावर करत असताना इकडं हे एवढी ही युवती ही इथल्या मराठ्यांचं राजमंडळ प्रमुख होती. इथं राहून त्यांनी कारभार केला. 1707ला औरंगजेब गेला, त्याला इथंच दफन केलं. त्यानंतर 1714 पर्यंत महाराणी ताराबाई साहेबांची राजधानी ही पन्हाळदुर्ग होती. किती वर्ष त्या या ठिकाणी राहिल्या असतील. त्यांचा पायरव इथं झालाय, त्यांचा स्पर्श झालाय. आणि अशा ठिकाणीच आपण आज त्यांची गाथा थोडीफार आपण ऐकली. खरं तर मागच्या वेळेला मी पन्हाळ्याच्या फक्त युद्धावर बोललेलो होतो त्या ताराबाई साहेबांच्या राजवाड्यामध्ये. नंतर मला आठवतो जो प्रवास आहे तो सांगितला. आता एक एक युद्धावर, या पन्हाळ्याच्या युद्धावर बोलता येतंय, विशाळगडच्या युद्धावर बोलता येतंय, राजगडाच्या, साताऱ्याच्या, परळीच्या किल्ल्याच्या. एक एक जे वेढा आहे औरंगजेबाचा, तो एक एक वेढा म्हणजे एक एक ग्रंथाचा विषय आहे. आणि आपण
आपला इतिहास पुढं नेला पाहिजे. अनेक इथं अभ्यासक संशोधक आहेत, त्यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं सोडून सुद्धा इतिहासाचं, मराठ्यांचं इतिहासाचं क्षेत्र हे खूप व्यापक मोठं आहे. ताराबाई साहेबांच्या तर खूप काम करण्यासारखं आहे. आता डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी काम केलं, देविका राणींचं आत्ता काम होतंय. त्याच्या अगोदर अनेक मला आठवण कायम वारंवार सांगावीशी वाटते, मागच्या वेळेला सांगितलं असेल तर असेल, पण महाराणी ताराबाई साहेबांचं पहिलं जी ओळख आहे ज्या पराक्रमाची, ती कुणाला झाली असेल? ती कुठल्या कोल्हापूरच्या महिलेला झाली नाही, कोल्हापूरच्या संशोधकाला झाली नाही. महान इतिहास संशोधक अनेक होऊन गेले, त्या मराठ्यांच्या अभ्यासकांनी होऊन गेले. पण पहिली जी ओळख आहे महान ताराबाई साहेबांच्या इतिहासाची, ती झाली रंगूबाई साहेब जाधव भोसले यांना. त्यांनी 1940ला मुघल मर्दिनी महाराणी ताराबाई साहेब नावाचं 450 पानाचा, जवळजवळ 450 पानाचा एक ग्रंथ लिहिला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितले की ही जी काय महिला आहे, जी इतिहासात कुठंच नोंद नाही, जिच्याबद्दल अनेक संशोधकांनी खूप वेगवेगळ्या नंतरच्या त्या इतिहासामुळं वेगवेगळ्या वंदता निर्माण केल्या होत्या, तिनं सांगितले की ही महिला ही महान मोगल मर्दिनी आहे. आपण एका बाजूला महिषासूर मर्दिनी म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई आहे. हे सांगितलं सुद्धा एका महिलेनं. त्या बेळगावच्या होत्या. रंगूबाई मॅन्शन नावाचं त्यांचं घर आहे, जे आता मराठा एकीकरण समितीला त्यांनी ते दान दिलेलं आहे. त्यांना तर आपण विसरलो. त्याच्यानंतर 40 नंतर, आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ते चरित्र जे आहे ते त्यावेळेला राजाराम महाराजांच्या पत्नीच्या होत्या महाराणी ताराबाई साहेब, त्यांना अर्पण केलं. आणि त्यांना का अर्पण केलं तर आम्ही परत इतिहासात अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की शाहूपुत्र राजाराम, शाहू महाराज तर ताराबाई साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाषणाची म्हणजे ते त्याच्यात कधी ना कधी तर त्यांचं नाव यायचं. त्यांनी जसं शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलं तसं त्यांनी ताराबाई साहेबांचं मंदिर कोल्हापुरात बांधलं. इतकंच नाही, ताराबाई साहेबांचं चित्र सुद्धा उपलब्ध नव्हतं, ते सुद्धा शाहू महाराजांच्या काळात आबालाल रहमानांनी काढलेलं आहे. ते इथून गेलेलं होतं अमेरिकेला, आता ते जपूरजा म्युझियम मध्ये आलंय. आणि त्याच चित्रावरून आपल्या शाहू महाराजांनी, आबालाल रहमानांनी काढलेल्या चित्रावरून कदाचित शाहू महाराजांचंच त्यांना मार्गदर्शन असावं, कारण ते खूप, आम्ही परवा महाराज साहेबांना ते चित्र दाखवलं तर महाराज साहेबांनी सांगितले की कसं इतिहासाच्या दृष्टीनं राईट आहे. म्हणजे महिला बसताना कुठल्या घोड्यावर बसत होत्या म्हणून ते घोडा तसा दाखवलाय, दागिने कुठले असायचे, ते त्यांची वेशभूषा कशी असायची, हे सगळं राईट आहे त्याच्यामध्ये. तर त्या चित्रावरून शाहू महाराजांनी संगमरवराची एक मूर्ती घडवून आपल्या कोल्हापूरमध्ये, जिथं आता शाहू समाधी स्थळ आहे, तिथं महाराणी ताराबाई साहेबांचं मंदिर आहे, तिथं बसवलेली होती. ती कालोगात थोडीशी ब्रेक झाली. पण त्याच्या पुढं जाऊन परवाच आम्ही वाचत असताना एक उल्लेख आम्हाला असा मिळाला की राजाराम महाराजांनी, म्हणजे राजाराम महाराज म्हणजे शाहूपुत्र राजाराम महाराज यांनी चित्रपट स्टुडिओ काढला कोल्हापूर सिनेटोन, जो आता जयप्रभा स्टुडिओ आहे. तर त्या कोल्हापूर सिनेटोन मधला पहिला सिनेमा हा महाराणी ताराबाई साहेबांच्यावर निघाला पाहिजे असं राजाराम महाराजांची इच्छा होती. त्याची नोंद आम्हाला एका लेखामध्ये मिळाली. आणि म्हणून कदाचित रंगूबाई साहेबांनी या ताराबाई साहेबांना, राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत त्या, त्यांना ते ताराबाई साहेबांचं पहिलं चरित्र मोगल मर्दिनी ताराबाई साहेब, मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या नावाचं ते अर्पण केलं. अशा अनेक आहेत, पण नंतरच्या काळात आपली विस्मरण शक्ती जास्त आहे, खास करून मराठ्यांची महाराष्ट्रातल्या खूप विस्मरण शक्ती. म्हणजे काय झालं की लगेच विसरायचं असं आहे ते सगळं. थोडं कुणी काम केलं की नंतर पुढं ती दोरा वाढला नाही की ते विसरलेच. तसं न होता ताराबाई साहेबांची अनेक कागदपत्र अजूनही अप्रकाशित आहेत, वेगवेगळ्या आर्काइव्हमध्ये लपून बसलेले आहेत, दप्तरखान्यात लपून बसलेले आहेत, ती आपण शोधली पाहिजेत. ताराबाई साहेबांचं कर्तृत्व वारंवार आपण लोकांना सांगितलं पाहिजे, कारण नुसता इतिहास आपल्याला
असा रंजक म्हणून नाही, तर ती एक प्रेरणा आहे आणि ती एका महिलेने दिलेली प्रेरणा आहे. आणि ही महिला अशी आहे की तिने स्वराज्य तर टिकवलंच, पण जगामध्ये आपण ताराबाई साहेबांना परत एक उपाधी दिलेली आहे, करवीर राज्य संस्थापिका. राज्य स्थापन करणारी ही पहिली महिला आहे. आणि अशा या महान पराक्रमी शूर योद्ध्या, मुत्सद्दी लढवय्या महाराणी ताराबाई साहेबांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो, त्यांना जोहार करतो. थांबतो. कदाचित खूप वेळ झाला, 10 वाजले असं वाटतं. 10च वाजले ना? 8:35 ते 10 जरासं